मग टाळण्याचा प्रयत्न केला. मी पण पाठीमागे आलो, की कारण मला त्यांनी थोडेसे वेगळे उत्तरं दिले. म्हणलं नाही आता यांच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही. मग मी थोडा विचार केला, आता आपण थोडं थांबू. मग मी काही थोडी माहिती घेतली अंतस्थ, की हे मंजूर झाल्यानंतर इतक्या दिवसात यायला पाहिजे असं तसं. मग लाईनमॅन सांगितले ते भेटून आलो, पण ते म्हणले ह्या तारखेपर्यंत तुमचं येईन. मी कंपनीशी कॉन्टॅक्ट केला. शक्ती कंपनीशी कॉन्टॅक्ट केला. मी त्यांना विचारलं माझी अर्जाची परिस्थिती काय आहे? किती दिवसात होईल? ते म्हणले तुमचं ह्या तारखेपर्यंत तुमचं तुम्हाला मिळालं पाहिजे. त्याच्या अगोदरच आमचं नाही फिट नाही झालं. सर, ऐका ना. तुम्ही आता आपण जेव्हा तुम्ही पेमेंट केलं, त्यानंतर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला किती दिवसात जॉईंट सर्वेचा ऑप्शन म्हणजे फोन आला की तुम्हाला जॉईंट सर्वेसाठी? मला जवळ-जवळ 6 महिने लागले. अरे बापरे. 6 महिन्याचा कालावधी. ओके. जॉइंट सर्वेचा ऑप्शन म्हणजे मेसेज फोन येऊपर्यंत 6 महिने झालेले आहे. ठीक आहे. आणि पैसे भरलेले तुम्हाला मेसेज आला त्यावेळेस मग तुमच्याकडे ते आले का जॉईन हो, हो. साठी लाईनमॅन? मी त्यांना विचारलं, की अगोदर काय झालं, मी ज्यावेळेस काही काही याचं असं होतं, की ते म्हणायचे, की अगोदर तुम्ही कंपनी निवडा. नंतर तुम्हाला लाईनमॅन सर्व्हे व्हायचा. पण मी जे काही म्हणायचे अगोदर लाईनमॅन सर्व्हे लागतो. मी त्या गोंधळात होतो. मग मी लाईनमॅनला विचारलं, तर मग ते म्हणले, "नाही तुमचं आम्हाला वरून आलंच नाही. वरून आल्यानंतर आम्ही तुमचा सर्व्हे करायला येतो." हां. मग मग तिथून मी तुमचे जे जॉईंट सर्वे समजा आले शेतामध्ये जे लाईनमॅन साहेब, तर तिथं काय प्रोसेस केली तुमच्या डोळ्यासमोर, तुम्हाला काय माहिती आहे का? मी स्वतः होतो. माझ्या माझ्या ज्या गटात आहे, त्या गटात ते स्वतः आले. त्यांनी माझा स्पॉट बघितला. त्या स्पॉटवर माझा फोटो काढा आणि त्या ठिकाणूनच त्यांनी जे काही शासनाचं ऑनलाईन त्यांचं प्रोसिजर आहे, त्या ठिकाणी त्यांनी प्रोसिजर केलं. बाकी काही नाही केलं. माझा फोटो काढून घेतला. म्हणजे त्या ठिकाणचं काय तुमचा बोर आहे का नाही ते पाहिलं समक्ष येऊन. आपली खरी परिस्थिती होती आणि आपल्याला गरज होती. त्याच्यामुळे त्यांनी मला काही त्रासदायक म्हणजे हे केलं नाही. व्यवस्थित त्यांनी आणि माझं आता काम केलं. सगळ्या सगळ्या शेतकरी बांधवांना जो प्रश्न पडलाय तो मी तुम्हाला विचारतो, की जेव्हा जॉईंट सर्वेसाठी येतात लाईनमॅन, त्यावेळेस हेड विचारतात का कोणचा पाहिजे? हो. हो, विचारला ना. त्यांनी मला हेड विचारला, हम्म, बोरची खोली विचारली. मी हम्म, त्यांना माझ्याकडे जे याचे बोर जे बोर आपण बोर घेतला त्याची रीतसर पावती होती. मी त्यांना माझं म्हणजे काम दाखवलं, की मला माझ्या अशी-अशी पावती इतक्या-इतक्या फूट आहे. हम्म, हम्म, मग ह्या-ह्या फुटाचा माझा बोर आहे. मग त्यांनी विचारलं, "तुम्हाला हेड किती पाहिजे?" फक्त मग त्यांना म्हणलं, की माझं पाणी चाललं पाहिजे व्यवस्थित आणि इतके-इतके पाईपलाईन आहे. ह्या पाईपलाईन माझं पाणी चाललं पाहिजे. मग त्या संदर्भात त्यांनी हेड निवडलं. आता मी याच्यात सोलरमध्ये नवीन असल्यामुळे हेड किती लागते माहीत नाही. पण मला कंपनीने आज 100 मीटरचं हेड दिलंय. ओके. आणि आता जेव्हा तुम्ही तुमचा जॉईंट सर्वे झाला, सादर केला, स्टेटस आलं, तर तिथून पुढं म्हणजे जमा केल्यापासून किती दिवस लागला तुमचं मंजुरी भेटायला जे जॉईंट सर्वेला? काय एक महिन्याच्या आत आलं माझं. ओके. मग आणि तुम्ही त्या त्या पिरियडमध्ये तुम्ही त्यांना कॉल केला वगैरे, काही फॉलोअप घेतला का, की बाबा माझा अर्ज जे जॉईंट सर्वे आहे ते मंजूर करून द्या? नाही, नाही. त्यांनी सगळं केलं. मला फॉलोअप घ्यायची गरज नाही लागली. ओके, ओके. नाही, आता सध्या स्थिती कशी आहे, 2-2 महिने झाले तरी कोणाचे अर्ज मंजूर झाले नाहीत. त्या स्थितीनुसार आहे, प्रत्येक विभागानुसार जॉइंट सर्वे मंजूर करण्याची परिस्थिती वेगळी आहे. ठीक आहे. तर तुमचा मंजूर झाला, त्यानंतर तुम्हाला कंपनी निवडायचं ऑप्शन आलं, बरोबर? हो. तर कंपनी निवडण्यासाठी तुम्हाला काय वाटलं, की सर्वसाधारण सांगा तुमच्या मते, की बाबा आपण कुठली कंपनी निवडली पाहिजे? आपण कुठली तरी कंपनी बघावी, की समोर की आपल्याला माहीत झालं पाहिजे ही कंपनी चांगली. त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, की आपण कंपनी कोणची निवडावी, कशी निवडावी आणि का निवडावी? मी कंपनी निवडण्याच्या बाबतीत थोडंसं हे केलं कारण की मी आपले जरा आपण ज्या क्षेत्रात राहतो तिथं थोडं म्हणजे वादळ होण्याची जास्त म्हणजे शक्यता आहे. वादळ होतं आमच्याकडं. हं, मग हं. मी 1-2 जागेवर सोलर विचारले, "भाऊ कंपनी चांगली कोणती न सुटेबल किंवा एका याच्यावरची आणि वेगळ्या-वेगळ्याची कशी आहे?" ते हं, म्हणले, हं. "शक्ती कंपनीचं असं-असं स्ट्रक्चर येतंय. अशा-अशा पाट्या येतात. थोडी त्याला जागा गुंतते." हं, पण हं. मग शक्ती कंपनी त्यावेळेस याच्यात नव्हती. कशात ऑप्शनमध्ये नव्हती निवडायच्या. ऑप्शनमध्ये नव्हते. मग त्यावेळेस मी 1 महिना थांबलो. हं, हं. मग 1 महिना थांबल्यानंतर मग शक्ती कंपनीचा ऑप्शन आलं निवडायचं. मग मी माझ्या एका मित्राला फोन केला. माझे जे द्राक्ष बागायत ग्रुप आहे त्यांच्यावर टाकून ठेवलं. हं, मग हं. त्यांनी मला 10 वाजता फोन केला. म्हणले, "कंपनी निवडायचा ऑप्शन आलं आणि त्याच्यात शक्ती कंपनी दाखवतोय. हं, खेडकर हं. तुम्ही ऑप्शन घे ताबडतोब निवडून घ्या कंपनी." हं, मग मी हं. शक्ती कंपनी निवडली आणि त्यांचं स्ट्रक्चर वगैरे सगळं व्यवस्थित त्यांनी सर्व्हिस बी चांगली ऑलरेडी आहे तुम्ही असं बघितलेलं होतं स्ट्रक्चर, बरोबर? हो, पाहिलं होतं मी. ओके. आणि ज्यावेळेस तुम्ही कंपनी निवडली, तर तुम्हाला कंपनी निवडण्यापासून वर्क ऑर्डर किती दिवसात आली निवडल्यापासून? वर्क ऑर्डर माझ्या हिशोबाने जवळ-जवळ मला 2 महिने लागले. ओके. 2 आणि 2.5 महिने. वर्क ऑर्डर आल्यापासनं तुम्हाला मटेरियल किती दिवसात आलं शेतावरती? म्हणजे तुमच्या घरी मटेरियल किती दिवसात आलं वर्क ऑर्डर आल्यापासून? वर्क ऑर्डर आल्यापासून 2 महिने लागले परत. ओके. आणि ज्यावेळेस तुमच्या घरी मटेरियल आलं, तर त्यावेळेस तुम्हाला इन्स्टॉलेशनसाठी लोकं पुन्हा नंतर किती दिवसाला आली? ते 1 महिना झाला. 1 महिना.
ओके. म्हणजे तुम्हाला मटेरियल वर्क ऑर्डर पासून 3 महिने लागले म्हणायला हरकत नाही तुमच्या हो, बांधकामाचं हो. इन्स्टॉलेशन व्हायला. हां. 3 महिने तर लागले. तुमच्या माहितीनुसार सांगा, की जेव्हा आपण सोलर इन्स्टॉलेशन करतो, ठीक आहे. त्यावेळेस हं. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे तुमच्या एंडनी? नाही इथं आल्यानंतर त्यांना जे काही आपलं काही हे करता येईल, म्हणजे हं. आपली जागा व्यवस्थित निवडणे. हं, हं. आपल्या भविष्यात आपल्याला म्हणजे परत आपण आपलं सुरक्षित काय लोकं काय करतात बांधावरती घेतात. तर मी बरोबर. सरळ सांगतो शेतकऱ्याला बांधावरती घेऊ नका. बांधावरती आपल्या आपल्या याच्यात जर पाहिले तर थोडे भावकीचे, भावबंधाचे थोडे हं. तंटे असतात. हं, हं. बांधापासून 5 फूट जागा सोडा. भविष्यात ती मोजणी होऊ काही हो, हो, हो. रस्ता हो. त्याच्यासाठी रीतसर जागा सोडा थोडी 5-6 फूट. काही हं. फरक नाही पडत. ती जागा तुमच्या बी सोलरची उपयोगाला येते काही बी ठेवण्यासाठी. हं, हं. बांधापासून थोडी जागा वेगळी सोडा आणि वेगळी सोडून तिथं तुम्ही फाउंडेशन व्यवस्थित करून घ्या. ओके. आणि इन्स्टॉलेशन झाल्यावर तुम्हाला काय मोबाईलवर वगैरे त्यांनी चालू करून दाखवलं का? हो, हो. इथं इथं आल्यानंतर त्यांनी मला मोबाईलवरती म्हणजे फिटिंग केली. मी त्यांना हां. सहकार्य केलं. त्यांनी बी कंपनीने मला सहकार्य त्या आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींनी चांगलं सहकार्य केलं. त्यांनी हं. मला सांगितलं, असं-असं करा, तसं-तसं करा. मोबाईलवर त्यांनी मला चालू करून दाखवलं. हं, हं, हं. ओके, ओके. तर तुमचं आज इन्स्टॉलेशन पूर्ण झालंय सोलारचं म्हणजे तुमचं जे डोक्याचा ताण म्हणायला हरकत नाही ते आज हो, हो, हो. क्लिअर झालेलं आहे. आजपासून तुम्हाला तुमच्या नवीन जे उत्पन्न आहे ते आजपासून सुरू झालं म्हणायला हरकत नाही. तुमच्या बांधावरती शेतामध्ये पाणी पडलंय सोलारचं पहिलं पाणी. ठीक आहे. हो. तर आपण शेतकऱ्यांना एकच म्हणूया, की सोलार सगळ्यांनीच घेतलं पाहिजे आणि जे रात्रीचं तुम्ही भिजवायला जाताय, तुम्ही रात्रीची परेशानी आहे, ती सोलारमुळं नक्कीच तुमचा ताण आहे ते कमी होणार आहे. कारण की शेतकरी काय करतो, दिवसभर शेतामध्ये काम करतो आणि संध्याकाळी परत त्याला भिजवायला जावं लागतं. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पाहू शकता आता सध्या त्यांची खेडकर सरांची लाईट गेलेली. असे खूप प्रकार आपल्या शेतकऱ्यांसोबत घडतात. तर मला मला असं वाटतं, की नक्कीच आपण शेतकऱ्यांनी सोलार निवडलं पाहिजे आणि ही मुलाखत आपली खेडकर साहेबांसोबत होती. विजय सर आहेत. जे की अ, आपल्या बीड जिल्ह्यातलेच आहेत, जे की आष्टी, पाटोदा, फुलसावंगी म्हणून एक गाव आहे. त्या गावातले आहेत. त्यांचा आपण छोटासा आज इंटरव्ह्यू घेण्याचा, मुलाखत घेण्याचा आपण छोटासा प्रयत्न केला. तर खूप छान वाटलं खेडकर साहेब तुमच्यासोबत बोलून आणि असंच आपण शेतकऱ्यांना, इतर शेतकरी बांधवांना आहे ते थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती आलात आणि शेतकऱ्यांना थोडंसं मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. आणि नक्कीच आपलं जे बोलणं आहे ते इतर शेतकरी बांधवांना मोटिव्हेट करेल आणि त्यांना सोलार घेण्यासाठी जे आहे ते नक्कीच फायदा होईल. आणि जे शेतकऱ्यांना वाटतं की सोलार घेऊ नये, पाणी कमी मारतं, असं काही तसं काही नाही. सगळ्या कंपन्या नाही. सारख्या असतात. अ, एक म्हणायला हरकत नाही की आपल्याला सगळी कंपनी पाणी शेतात मारणारच आहे. थोडंसं कुणाचं कमी जास्त असू शकतं. कुणाची क्वालिटी चांगली असू शकते, कुणाचं पाणी मारण्याची चांगलं असू शकतं. म्हणजे प्रत्येकाची खासियत वेगवेगळी आहे असं सांगता येत नाही, म्हणता येत नाही. ठीक आहे. तर खेडकर साहेब पुन्हा एकदा तुमचा मी आभारी आहे. तुम्ही आम्हाला थोडासा तुमचा वेळातला वेळ काढून आम्हाला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि धन्यवाद. जर तुम्हाला काही एखादी जाता-जाता काही सांगायचं असेल शेतकरी बांधवांना तर सांगू शकता. आपण त्यानंतर आहे ते शेतकऱ्यांना आपण ग्रुपवरती हा आपण लाईव्हचा व्हिडिओ सकाळी मी टाकेल त्यात तर नक्कीच जाऊन तुम्ही थोडंसं पहा आणि शेतकऱ्यांना काही तुम्हाला वाटत असेल तिथं सुद्धा तुम्ही टाकू शकता. जर कुणाला यायचं असेल चर्चेसोबत, तर चर्चेसोबत आपण येऊ शकतो आणि लाईव्ह मीटिंगमध्ये आपण उद्यापासून सगळ्यांसोबत नाही घेता, प्रत्येक शेतकरी बांधवासोबत असंच थोडं-थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे ॲक्चुअली प्रत्येक शेतकरी बांधवांचं काय अडचण आहे, हे आपल्याला फेस टू फेस कळली पाहिजे आणि नक्कीच आपण शेतकऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करूया. हो. म म शेतकरी प्रत्येक शेतकऱ्यांनी सोलरकडे आता काळाची गरज आहे. हं, हं. काळाप्रमाणे शेतकऱ्यांनी सुद्धा काही गोष्टी बदल करायला पाहिजे. हं, हं, हं. काळाप्रमाणे शेतीची पण आता खूप बिकट परिस्थिती, पण हं, पर्याय नाही. हं. शेती हा व्यवसाय म्हणजे जर एखादी कंपनी जर तोट्यात चालली, तर ती हं. कंपनी बंद करतात. पण शेती हा बरोबर. अशी कंपनी, की तोट्यात जाऊ, नफ्यात जाऊ, ही बंद होत नाही आणि बंद होणार नाही. तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा. हां. परंपरेने चालत आलेले आणि हं, परंपरेने आता त्याच्यामध्ये नवीन-नवीन टेक्नॉलॉजी आल्यात, नवीन-नवीन बरोबर. माहिती आली. त्याचा बदल करून त्या त्या म्हणजे त्या काळानुरूप चालायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. सोलार व्यवस्था शासनाची व्यवस्था चांगली आहे आणि याचा शेतकऱ्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा, अशी मी कळकळीची विनंती करतो. थोड्या काही कर्मचारी, शासकीय योजनेतले काही अधिकारी असतात काही असे काही तसे काही, हं, हं. त्यांच्यावर न लक्ष देता रीतसर व्यवस्थित आपल्या मार्गाने काम करणे. मी 1 वर्ष वेटिंगला होतो, पण शेवटी बरोबर. मी माझी जिद्द कडेला नेली. आणि बरोबर. तुम्ही मला खूप सहकार्य केलं वेळोवेळी. त्याच्याबद्दल मी बी तुमचे धन्यवाद मानतो. तेवढे कमीच आहेत. असंच सहकार्य प्रत्येक शेतकऱ्याकडे अशी अपेक्षा बाळगतो. थांबतो.
ओके, धन्यवाद. चला आपण धन्यवाद. उद्या वाटलं तर मी अजून एखाद्या शेतकरी बांधवांना घेऊन तुमच्यासोबत सुद्धा चर्चा करेल. तर नक्कीच तुमचं हे जे मोलाचे शब्द आहेत, ते नक्कीच इतर शेतकरी बांधवापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तर पुनश्च एकदा तुमचा मी आभारी आहे. आपण बोलूया. धन्यवाद.